ओम सतनमो जयदेश ओम गुरुजी को आरिश बड़े बाबा तारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आरिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेती गुरु गोरक्षनाथ महाराज को आरिश अलक निरंजन आदेश। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे प्रथम तर मी स्वागत करतो। आजचा जो विशेष भाग आहे हा येणारी होळी पौर्णिमा, ज्याला आपण होताशोणी पौर्णिमा म्हणतो, यावरती माहिती देणारा खास करून हा व्हिडिओ बनलेला आहे। त्यामुळे ही पौर्णिमा नक्की कशी असेल, त्याच्यामध्ये उपाय काय केले गेले पाहिजेत, यावरती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की होळी पौर्णिमा नक्की येत कधी आहे। पौर्णिमा लागणार आहे 13 मार्च 2025 या दिवशी सकाळी 10:36 नंतर, जी दुसऱ्या दिवशी 12:15 वाजेपर्यंत चालणारी आहे। त्यामुळे 13 तारखेची जी संपूर्ण रात्री असणार आहे हे होताशोणी पौर्णिमा, म्हणजे होलिका दहन ज्या रात्री होणार आहे ती रात्री ही 13 तारखेची रात्र असणार आहे। ही पौर्णिमा विशेष का बरे झालेली आहे, याच्यामागे रिझन काय आहे? तुम्ही व्हिडिओचं पोस्टर पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की याच्यामध्ये ग्रहण हे या पौर्णिमेच्या दिवशी येत आहे। आता तुम्ही म्हणाल मग ग्रहण हे भारतात दिसणार आहे का, किंवा त्याचे वेद नियम आम्ही पाळायची गरज आहे का? भलेही ग्रहण हे आपल्या भारतामध्ये दिसणार नसेल, चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, शेवटी या भौगोलिक घटना आहेत। या भौगोलिक घटनेचा संपूर्ण पृथ्वी तलावरती हा इफेक्ट हा निश्चितपणे होतो। संपूर्ण चराचरावरती याचा इफेक्ट हा होताना दिसतोच। बरं, आता वेद असेल, नियम असेल, हे भारतामध्ये जर ग्रहण दिसणार नसेल तर ते पाळायची गरज आहे का? तर निश्चितपणे वेद किंवा नियम पाळण्याची गरज नाही आहे। परंतु याचा इफेक्ट जर संपूर्ण पृथ्वी मंडळावरती होत असेल, मग हा इफेक्ट होतो कुठे? पहा, जसं आपण चंद्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला, चंद्र हा कारक आहे समुद्राचा सुद्धा। इवन त्याच अनुषंगाने जी समुद्राला भरती ओहोटी येते, याला सुद्धा कुठे ना कुठे चंद्रमा म्हणजे चंद्रदेवता हे कारक आहेत। त्याच अनुषंगाने ही होताशोणी पौर्णिमा असते, याच्यामध्ये सुद्धा चंद्राचं कारकत्व हे मॅक्झिमम किंवा पॉवरफुल मानले गेलेलं आहे। परंतु या पौर्णिमेला आलेला जो चंद्र आहे हा डागाळलेल्या स्वरूपामध्ये असणार आहे, म्हणजे त्याच्यावरती असलेला आहे श्राप, सेन्स तो आहे ग्रहणयुक्त। म्हणजेच या रात्री चंद्रग्रहण हे निश्चितपणे आपल्या संपूर्ण पृथ्वीतलावरती त्याचे इफेक्ट किंवा पडसाद उमटवताना दिसणार आहे। मग या दिवशी आपण प्रिकॉशन काय घेतले गेले पाहिजेत, किंवा नक्की पौर्णिमा याचा आपल्या शास्त्रामध्ये जो उल्लेख का येतो? आता याच्यावरती चर्चा करताना सर्वप्रथम मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या या दुर्गा सप्तशतीमध्ये, म्हणजे हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीमध्ये जे काही आपले आद्य ग्रंथ मानले गेलेले आहेत, त्याच्यातील आई माता भगवतीचा दुर्गा सप्तशती हा प्रामाणिक ग्रंथ आहे। याच दुर्गा सप्तशतीमधल्या प्रथम अध्यायामध्ये ओवी क्रमांक 78 आणि 79 मध्ये आपल्याला सुंदर वर्णन या महारात्रीच्या विषयी मिळते। बरं, आता महारात्री यावरती बोलताना ज्या व्यक्तिरेखांना माहीत नाही त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी ही गोष्ट किंवा ही माहिती मी तुम्हाला देत आहे। पहा, आपले 365 डेज आहेत, म्हणजे 365 दिवस आणि 364 रात्री। या संपूर्ण दिवसामध्ये म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये 4 अशा महारात्री येतात। सर्वच्या सर्व रात्रींना जर रात्री म्हटलं गेलेलं आहे, परंतु वर्षामध्ये येणाऱ्या या सर्व रात्रींमध्ये 4 अशा महारात्री सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत। मग या महारात्रींचा अर्थ काय आहे? मुळामध्ये 4 महारात्री यासाठी सुद्धा वर्णित आहेत की सर्व पद्धतीचे तंत्र असेल, साधना असेल, अनुष्ठान असेल, जप असेल, विधी असेल, म्हणजे साधकांसाठी, भक्तांसाठी, तपस्वींसाठी, योगियांसाठी या 4 महारात्री निश्चितपणे त्यांचं प्रभुत्व या ज्वाज्वल्य स्वरूपामध्ये ठेवतात। त्यांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांच्यापासून प्राप्त होणारी जी काही सिद्धी असेल, साधनेपासून, अनुष्ठानापासून मिळणारी जी काही फलप्राप्ती आहे ती या महारात्रीमध्ये जर केली तर निश्चितपणे त्याची ताकद वाढते। म्हणजे याचा अर्थ आम्ही असं उघडपणे समजूयात की 100 रात्रींची ताकद एका महारात्रीमध्ये एकवटलेली आहे, अशी ही सिद्ध रात्री आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत। मग ह्या 4 महारात्री कोणत्या आहेत? या 4 महारात्री येतात, एक तर ज्या रात्री दिवाळीची लक्ष्मीपूजन केले जाते याला सुद्धा महारात्री म्हणले गेले आहे। म्हणजे दीपावलीचं पूजन, लक्ष्मीपूजन ज्या दिवशी केलं जातं, त्या रात्री केलं जातं, ती एक महारात्री मानली गेलेली आहे। दुसरी महारात्री ही जन्माष्टमीची, म्हणजे ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता, ती गोकुळ अष्टमी सुद्धा ही महारात्री म्हणली गेलेली आहे। तिसरी महारात्री आहे जी आता होलिका दहन, म्हणजे जी आता होलिकाची रात्री येणार आहे ती सुद्धा महारात्री आहे। आणि चौथी महारात्री ही शिव पार्वतीची, म्हणजेच थोडक्यामध्ये महाशिवरात्री ही सुद्धा एक सिद्ध अशी महारात्री मानली गेलेली आहे। म्हणजे संपूर्ण वर्षाच्या कालखंडामध्ये या 4 महारात्री मानल्या गेल्या आहेत। मग याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो? तर तुम्हाला यथाशक्ती जसं जमेल तसं जे तुमची साधना असेल, अनुष्ठान असेल, जप, तप, क्रिया, कर्म जे काही करायचं असेल ते जर तुम्ही या महारात्री करत असाल, या 4 रात्री ज्या तुम्ही समजून घेतल्या, तर निश्चितपणे तुम्ही करत असलेली साधना असेल, अनुष्ठान असेल, याची ताकद वाढते। तेवढे आध्यात्मिक बल, ऊर्जा हे तुम्हाला अधिक पटीमध्ये, अधिक प्रमाणामध्ये मिळायला या महारात्री मदत करतात। त्यामुळे याला विशेष महत्त्व निश्चितपणे आहे। प्रत्येक साधक असेल, भक्त असेल, ह्या सर्वांना या महारात्रीचं महत्त्व काय आहे किंवा गुरु शिष्य प्रणालीमध्ये, परंपरेमध्ये सुद्धा या महारात्रींना महत्त्व काय आहे हे निश्चितपणे प्रत्येकाला माहिती आहे। बरं, आता दुर्गा सप्तशतीमध्ये जर श्लोक क्रमांक 78 पाहिला, त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन या महारात्रीच्या बाबतीमध्ये येते। प्रकृतिस्त्वं च सर्वस्य गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्रीश्च दारुणा।
दुर्गा सप्तशतीमध्ये या 4 महारात्रींचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्यातली दारुणा रात्री म्हणजे या दारुणा रात्रीलाच म्हटलं गेलेलं आहे होलिका दहन ज्या दिवशी होतं ती हुताशनी पौर्णिमेची रात्री, ज्या दिवशी आपण होलिकाचं दहन करतो. ही सुद्धा महारात्री, जिला दारुणा रात्री आपल्या शास्त्रामध्ये याचं प्रमाण आम्हाला मिळते. मग आता ही महारात्री निश्चितपणे आहे, परंतु याच्यावरती जर ग्रहण लागत असेल तर निश्चितपणे ही महारात्री ही अत्यंत पॉवरफुल बनलेली आहे. आता तुम्ही म्हणाल ग्रहण आणि महारात्री जर पॉवरफुलचा संयोग किंवा संयोग हा कसा झाला? पहा, ज्या वेळेस सृष्टीमध्ये किंवा भौगोलिक घटनेमध्ये ग्रहण, मग सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल, जर निश्चितपणे हे लागल्याच्या नंतर हा जो काळ मानला गेलेला आहे याला पर्व मानले गेलेला आहे. ग्रहण काळ हा सामान्य जनमानसामध्ये जरी अशुभ मानला गेलेला असेल, परंतु जे काही तपस्वी साधक आहेत, जे दैवी किंवा दैवतांचे भक्त वृंद आहेत, त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक पर्वणी असते. जर हा काळ म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रहण इक्लिप्स हे होत असते आणि जर ही महारात्रीच्या दिवशी जर येणार असेल तर निश्चितपणे ही महारात्री ही पॉवरफुल किंवा भयंकर पॉवर किंवा ताकद देणारी किंवा ऊर्जावान रात्री ही निश्चितपणे आहे. अशा रात्री जे स्पंदन, ज्या लहरी ह्या निर्माण होतात, जे साधनेद्वारे वलय प्राप्त होते, ज्या साधनेद्वारे स्पंदन असेल, स्फोट असेल, मंत्राद्वारे प्राप्त होणारी सिद्धी असेल, ती खूप लवकर प्राप्त त्या साधकाला किंवा त्या भक्तांना निश्चितपणे होते. त्यामुळे निश्चितपणे येणारी ही हुताशनी पौर्णिमाची जी महारात्री आहे त्याच्यामध्ये ग्रहण आहे आणि ग्रहण असल्यामुळे किंवा ग्रहणयुक्त ही महारात्री असल्यामुळे याच्यामध्ये संपूर्णपणे ताकद या दिवसावरती सुद्धा आणि रात्रीवरती सुद्धा निश्चितपणे असणार आहे. अनेक व्यतिरेक्यांना पौर्णिमा असेल, अमावस्या असेल या खराब जातात. मग अशा व्यतिरेक्यांनी केलं काय पाहिजे किंवा सर्वसामान्यांसाठी हा दिवस कसा असला पाहिजे? मुळामध्ये माझं पर्सनली ओपिनियन विचारलं तर मी तुम्हाला सर्वांसाठी एक ॲडवाईज अशी देईल की हा जो दिवस आहे, ज्या दिवशी होलिका दहन आहे, होलिका पौर्णिमा आहे, हा दिवस तुम्ही त्याज्य करावा, वर्ज्य करावा. सर्व शुभ कार्यासाठी असेल, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असेल, गुंतवणूक करायची असेल, खरेदी विक्रीचे कोणते व्यवहार असू शकतात किंवा रिलेशनशिपला कोणती तरी कलाटणी देणारा निर्णय घ्यायचा असेल, भले मग मॅरिटल लाईफ असेल किंवा लव्ह लाईफ असेल, याच्यामध्ये हे निर्णय घेताना किंवा कोणत्याही पद्धतीचे असे महत्त्वाचे निर्णय जे तुमचे स्थावर मालमत्तेच्या रिगार्डिंग असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय संपूर्ण परिस्थितीच्या रिगार्डिंग जे एखादे निर्णय असतील, हे निर्णय घेताना आपल्याला या दिवशी घ्यायचे नाही. थोडक्यामध्ये हा दिवस आणि हे रात्री आपल्याला त्याज्य म्हणजे वर्ज्य करायचे आहे. कोणतीही महत्त्वाची घटना, महत्त्वाचे निर्णय आपल्याला या रात्री या दिवशी घ्यायचे नाही आहेत. तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असेल की अनेकशे मोठमोठे भांडण तंटे होतात किंवा खून खराबे होतात, ते सुद्धा खास करून पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, शनिवार असेल किंवा असे जे विपरीत असलेले जे योग असतात अशा दिवशी झालेले किंवा मॅक्झिमम त्याचे अनेक वेळा कानावर आलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग कुठे ना कुठे निश्चितपणे हे जे दिवस असतात, हे जे मुहूर्त असतात, हे याला कारणीभूत असतात. पहा, प्रत्येक दिवस असेल, प्रत्येक दिवसातला प्रहर असेल, प्रत्येक प्रहरातला मुहूर्त असेल, याला विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व निश्चित आपल्या हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीमध्ये वर्णित आहे. आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ, त्या ग्रंथांचे आधारभूत घेऊन आज तागायत आपण सर्वजण त्यांना आधार ठेवून त्या ग्रंथांना प्रमाण मानून जर आपण जीवन व्यतीत करत असेल तर निश्चितपणे सर्व गोष्टींना महत्त्व किंवा त्याची किमया हे अलोकनीय आहे आणि हे कधीही यांचे उपकार ऋषीमुनींचे आपल्याला कधीही विसरता येणार नाहीत. त्यामुळे जे मुहूर्त आहेत याच्यामध्ये हा सिद्ध मुहूर्तसुद्धा मानला गेलेला आहे. हा कुणासाठी असणार आहे? जे साधक आहेत, तपस्वी आहेत, या लोकांसाठी, जे साधनेमध्ये किंवा आध्यात्मिक बल ताकद ज्यांना वाढवायचे आहे अशा व्यक्तींसाठी हुताशनी ही जी येणारी पौर्णिमा आहे, जी चंद्रग्रहणयुक्त पौर्णिमा आहे, ही निश्चितपणे पॉवरफुल आहे. सामान्य जन किंवा संसारिक व्यतिरेकीने खास करून कोणतीही रिस्क या दिवशी या रात्री घ्यायचं नाही. एक दिवस थोडक्यामध्ये तुम्ही हा निग्लेक्ट केलेला कधीही बेस्ट असणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक जिज्ञासा उत्पन्न होणार आहे. काही जिज्ञासू व्यतिरेक हे प्रश्न उपस्थित करतात की मग ग्रहण जर आपल्या भारतामध्ये दिसणार नसेल तर मग त्याचे टायमिंग कोणतं आहे? भलेही ते मग विदेशामध्ये ग्रहण दिसणार असेल. पहा, स्वाभाविक आहे, आपली पृथ्वी ही गोल आहे. सपोज आपण जर ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस आपल्याकडे दिवस आहे त्यांच्याकडे रात्र आहे, आपल्याकडे रात्र असेल त्यांच्याकडे दिवस आहे, त्यामुळे ज्या रात्री आपली इथे पौर्णिमा असणार आहे त्याच्या अपोजिट साईडला दिवस असणार आहे आणि तिथे ते ग्रहण किंवा ह्या गोष्टी चालू असणार आहेत. हे ग्रहण कधी लागणार आहे किंवा या इनडायरेक्टली याच्या डीपमध्ये न जाता मी तर म्हणेल शेवटी काय, कोणतीही तिथी असेल, कोणताही दिवस असेल, जर ग्रहण यासारखी जरी तिथी असेल तर संपूर्ण दिवसावरती ती इफेक्ट 24 तासावरती हा इफेक्ट हा पाडत असते. त्यामुळे ग्रहण तिथी जरी असेल तर त्याचे वेद नियम हे ठराविक कालासाठी जरी पाळले घेतले जात असतील, परंतु तो दिवस हा ग्रहणाचा म्हणूनच पकडला जातो. त्यामुळे हा ग्रहणाचा वेळ कोणता, टायमिंग कोणता याच्या खोलामध्ये न जाता मी तर तुम्हाला स्पष्टपणे असं सांगेल की हा दिवस किंवा ही रात्री जर ग्रहणयुक्त असेल, महारात्रीमध्ये याचं वर्णन, ह्याची ऊर्जा येत असेल तर निश्चितपणे ती ग्रहण करण्याची ताकद किंवा साधनेद्वारे आपण त्याला इप्सित मनोकामना आपली प्राप्त करण्याची ताकद आपण या रात्रीकडनं प्राप्त करून घ्यावी. बरं, आता साधना कोणती केली पाहिजे? मुळामध्ये
जे तुमचे इष्ट आराध्य दैवत आहेत, जे गुरु प्रणाली शिष्य प्रणालीद्वारे जी प्राप्त झालेली एखादी साधना असेल, एखादा मंत्र असेल, तुम्ही याची साधना या रात्री करू शकता. हवन कार्य, हवन क्रिया या रात्री करू शकता. कोणताही मंत्र तुम्ही सिद्ध केलेला असेल त्या मंत्राचं पुनश्चरण या रात्री करू शकता. खास करून तुम्ही कोणता एखादा दैवीय पाठ केला असेल तर याचा पाठाचं सुद्धा पुनश्चरण या रात्री करू शकता. कवच एखादं सिद्ध केलेलं असेल तर कवच सुद्धा पुनर्सिद्ध म्हणजे थोडक्यामध्ये त्याला ते कवच परत एकदा ह्याच रात्री सिद्ध करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता. आता चॅनेलच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही बजरंग बाण असेल, नारायण कवच असेल, शाबरी कवच असेल असे कवच हे वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने शिकवत आलो. अनेक व्यक्तिरेखांनी दीक्षासुद्धा याच्या घेतलेल्या आहेत, जे ऑनलाईन स्वरूपामध्ये दिल्या. तर मी सर्वांना ज्या ज्या व्यक्तिरेखांनी कोणतीही दीक्षा प्राप्त केलेली असेल, कवच कोणतेही सिद्ध केलेलं असेल, तर सर्वच्या सर्व व्यक्तींसाठी मी आवाहन करेल की तुम्ही या रात्री म्हणजे हुताशनी पौर्णिमेची जी रात्र आहे त्या रात्री तुम्ही प्राप्त केलेली जी कवच आहे, जी दीक्षा तुम्ही आत्तापर्यंत प्राप्त केली ती परत एकदा या रात्री करण्यासाठी आवश्यकपणे बसा. खास करून बजरंग बाणसारखे जे पॉवरफुल अनुष्ठान आहे ते या रात्री करण्याचा प्रयत्न करा. शेवटी एक वेळा वाचण्याची ताकद, त्याचं बल तुम्हाला जर 100 वेळा वाचणं एवढं मिळत असेल तर हा मुहूर्त आपण का वाया घालवायचा, हा विचार करणं सुद्धा प्रत्येक साधकाने महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी असेल, वाईट स्पंदन असेल, ऊर्जा असेल, याला समस्तपणे हटवून टाकायचं कार्य निश्चितपणे या रात्री बजरंग बाणसारख्या या केले जाणाऱ्या अनुष्ठानामुळे त्याचे बल, त्याची सिद्धीही प्राप्त होणार आहे. बरं, आता येणार 1 तारखेला ही बजरंग बाणची दीक्षा ऑनलाईन पद्धतीने आम्ही आयोजित केलेली सुद्धा आहे, जे तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. झूम या प्लॅटफॉर्मद्वारे आपण ऑनलाईन दीक्षा या देत आलेलो आहोत आणि देणार सुद्धा आहोत. बरं, आता सपोज हा व्हिडिओ तुम्हाला 1 तारखेच्या नंतर प्राप्त होत असेल तर बरेच व्यक्तिरेखात व्हिडिओ उशिरा पाहिल्याच्या नंतर सुद्धा कॉल करतात की दीक्षा होऊन गेली परंतु आम्हाला दीक्षा घेण्याची इच्छा आहे, मग आम्ही काय केलं पाहिजे. पहा, दीक्षा जरी होऊन गेलेली असेल किंवा 1 तारखेच्या नंतर जर सपोज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल 1 मार्चच्या नंतर, तर तुम्हाला सांगू इच्छितो की दीक्षा तुम्ही रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता. जेवढे व्यक्तिरेखा लाईव्ह दीक्षेमध्ये अटेंड होतात, लाईव्ह दीक्षा ग्रहण करतात, त्यांना सुद्धा आम्ही मोबाईलवरती रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये दीक्षा या सेंड करत असतो. याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये अनुष्ठान करण्यासाठी बसत असता त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ, ते रेकॉर्डिंग पाहून त्याप्रमाणे तुम्ही पूजेची मांडणी असेल, दिलेला संकल्प असेल, ती व्यवस्थितरित्या तुम्ही करायला त्याच्यामध्ये तत्पर होता, त्याच्यामध्ये चुका होत नाहीत. हा फायदा आहे तुमच्याजवळ असलेल्या रेकॉर्डिंगचा. त्यामुळे सपोज ही दीक्षा जरी होऊन गेलेली असेल किंवा 1 तारखेच्या नंतर जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही याचा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये हा दीक्षेचा कार्यक्रम हा तुम्ही प्राप्त करू शकता. दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही याबद्दल अधिक माहिती किंवा विचारणा आवश्यकपणे करू शकता. सेकंड पॉईंट येतो की पुनश्चरण करताना कसं केलं गेलं पाहिजे. पहा, प्रत्येक मंत्राचे विधान, अनुष्ठानचे विधान हे वेगळे आहेत. मुळामध्ये नामजप करणे आणि मंत्रजाप करणे हे प्रकार वेगळे आहेत. कोणत्याही देवी देवतेचं नामस्मरण करणे हा पार्ट वेगळा होतो. मंत्र कशाला म्हटलं जातं हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणताही बीज, कुठल्याही देवी असेल, कोणताही देवता असेल, यांचं जर बीज एखाद्या मंत्रामध्ये येत असेल, एखाद्या नामस्मरणामध्ये असेल तर तो मंत्र तयार होतो. मंत्र हे नेहमी बीजयुक्त असतात आणि गुरुप्रणालीतनं गुरुमुखी असलेले सुद्धा हे मंत्र सिद्ध असतात. त्यामुळे खास करून जे बीजयुक्त मंत्र असतात हे इनडायरेक्टली घोकल्या जाऊ नयेत किंवा ते स्वतः आपण ओढू नयेत असं सुद्धा शास्त्र सांगते. मग आम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही नामस्मरण करू शकता. जे तुमचे इष्टाराध्य आहे त्यांचं नामस्मरण तुम्ही करू शकता, निश्चितपणे त्याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे. परंतु जर मंत्रसिद्धी तुम्हाला करायची असेल किंवा तुम्हाला मंत्र गुरूंकडनं तुमच्या प्राप्त झाला असेल किंवा एखाद्या गुरुकडनं तुम्ही प्राप्त करून घेतला असेल तर त्या मंत्राची सिद्धीसुद्धा तुम्ही या रात्री करू शकता. पुनश्चरण करण्याचे प्रकार वेगळे येतात. 1000 माळांमागे 10 माळांचा प्रकार वेगळा येतो किंवा 10 माळांचा तंत्रोक्त पद्धतीने पुनश्चरणचा प्रकार सुद्धा वेगळा येतो. ते प्रत्येक गुरुमुखाप्रमाणे किंवा त्यांच्या आज्ञेप्रमाणे हे होत असतात. परंतु मंत्राची सिद्धी या रात्री निश्चितपणे प्रभावी किंवा फलदायी मानली गेलेली आहे. त्याचबरोबर या रात्री खास करून शाबर मंत्रसुद्धा हे खूप लवकर सिद्ध होतं. आता शाबर मंत्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर मुळामध्ये तुम्ही हे सुद्धा जाणून आहात. यापूर्वीसुद्धा आम्ही समाजापुढे शाबर मंत्र आणि बर्बरी मंत्र यामधला फरक, यातला भेद काय आहे तो सुद्धा मांडत आलेला आहोत. मुळामध्ये जेवढे समाजामध्ये आता प्रचारित असलेले जे शाबर मंत्र दिसत आहेत, जे पुस्तकामध्ये असेल किंवा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये कोणी व्यक्तिरेखा देत असेल तर हे संपूर्णपणे शाबर मंत्र नसून हे बर्बरी मंत्र आहेत. आता बर्बरी मंत्र आणि शाबर मंत्रातला फरक थोडक्यात सांगायचं झालं तर एक रुद्राक्षाचं फळ आहे. रुद्राक्षाचं फळ हे गोलाकार असते परंतु खरा रुद्राक्ष हा त्या फळाच्या आतमध्ये असतो. मग हा जो ओरिजिनल रुद्राक्ष आहे तो शाबर मंत्र आहे आणि जे त्याचं कवच आहे ते बर्बरी मंत्र आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही समजून घ्या. त्यामुळे समाजामध्ये जेवढे शाबर मंत्राच्या नावाखाली मंत्र हे प्रचलित आहेत, वर्तमान स्थितीमध्ये हयात आहेत, हे शाबरी मंत्र नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे. सद्गुरू गोरखनाथांनी सर्वच्या सर्व शाबर मंत्र हे गुप्त किंवा अलिप्त करून टाकलेले आहेत. का तर त्याचा समाजामध्ये जे समाजकंटक असतात, जे विचित्र किंवा ज्याला आपण म्हणून मानसिक रुग्णयुक्त जे काही गुरु असतील किंवा ज्याला आपण म्हणून जे नरपिशाच असतात, देवी देवतांच्या नावाखाली दैत्यपूजन करायला लावणारे, अशा लोकांपासून हे शाबर मंत्र सुरक्षितरित्या राहावे म्हणून सद्गुरू गोरखनाथांनी, मच्छिंद्रनाथांनी हे मंत्र गुप्त करून ठेवलेले आहेत आणि त्याच्या जागी हे बर्बरी मंत्र आलेले आहेत. बर्बरी मंत्र आणि शाबर मंत्रात फरक काय,
मुळामध्ये शाबर मंत्र हे स्वयंसिद्ध असतात, त्यांना प्रकट किंवा त्यांना सिद्ध करण्याची गरज हे लागत नाही. ते प्रकट स्वरूपामध्ये ऊर्जावान असतात. त्याचा मंत्र घोकल्याच्या नंतरच ते देवी देवता यक्ष गंधर्व केंद्र किंवा नाग किंवा अप्सरा असेल ह्या सर्वचे सर्व ते कार्य करण्यासाठी तत्पर असतात. ते शाबर मंत्र आहेत. मग बरोबरी मंत्र म्हणजे काय असतात तर बरोबरी मंत्र हे सिद्ध करावे लागतात. त्याच्यामध्ये जे सिद्धी किंवा जे प्रमाण आहे लाख संख्यामध्ये त्याचं पठण करण्याचं त्याच्यापासून ऊर्जासुद्धा प्राप्त होतं ना, ते स्टेपमध्येच होणार आहे. इव्हन त्या साधकावरती डिपेंड आहे की तो कशा रीतीने कोणत्या मंत्राचं आवाहन कशासाठी करत आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचं बंधन हे लावले गेलेलं आहे. त्यामुळे याच्याही खोलामध्ये न जाता तुम्ही जे तुम्हाला अवगत असलेलं पाठ असेल, कवच असेल, देवी देवतांचं एखादा मंत्र असेल त्याला तुम्ही घोकण्याचा प्रयत्न या रात्री अवश्यपणे केला पाहिजे. शेवटी समजून घ्या, एखादा संसारिक व्यक्ती किंवा आपण स्वतःसुद्धा आपल्या इच्छा आकांक्षा नक्की असतात तरी काय, माझा परिवार सुखी राहू दे, कोणतीही वाईट वेळ कोणावरती येऊ नये, किंवा जे बेसिकली जे गोष्टी आहे जे संसाररूपी व्यक्तीला जे इप्सित असतात, जे त्याला हवं असते, याच्यामध्ये मग पैसा असेल, संपत्ती असेल, शांती असेल, घरामध्ये सर्वच्या सर्व लोक चांगलं राहणं असेल, एवढीच गोष्टी किंवा बेसिकली थिंग्स या सर्वच्या सर्व लोकांच्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्यासुद्धा असतात. मग ह्या जर सर्व बेसिक गोष्टी किंवा साधारण मनुष्याच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या जर आपल्याला बजरंग बाणसारखे पाठ किंवा शाबरी कवचसारखे पाठ, नारायण कवचसारखे पाठ, हनुमान कवचसारखे पाठ करून जर प्राप्त होत असेल, गणेश हृदयसारख्या दीक्षा घेऊन जर प्राप्त होत असेल, तर आपण ह्या दीक्षा किंवा हे पाठ का करू नये. शेवटी आपल्याला जे इप्सित साध्य करायचं आहे ते तर साध्य होतच आहे ना. त्यामुळे अगदीच गर्तेमध्ये जाण्याचं, अगदीच खोलामध्ये जाण्याचं, एखादा मंत्र खोलामध्ये जाऊन करण्याची गरजच काय आहे. म्हणून ह्या गोष्टींना कुठे ना कुठे आळा बसणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुमच्यावरती एक मॅन कंट्रोल, त्यासाठी तुमच्यावरती एक गुरु हवा जो तुम्हाला कंट्रोल करू शकेल. कोणताही गुरु असेल, त्याच्या साधकांना असेल, त्याच्या शिष्यांना असेल, हे कंट्रोलिंग करण्याचं कार्य खऱ्या अर्थी एखाद्या आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल गुरुचे निश्चितपणे असते. त्यासाठी तुम्ही सात्विक साधना करणं महत्त्वाचं आहे. सात्विक देवी देवता पूजन करणं महत्त्वाचं आहे. नवनाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, गणपती असेल, बालाजी महाराज असेल, हनुमंतराय असतील, हे जेवढे सात्विक देवता आहेत, सात्विक पूजनाद्वारे प्रसन्न देवता आहेत, ते पूजण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना, आमिषाला बळी न पडता किंवा कोणत्याही चुकीच्या गुरूंच्या संगतीच्या नादी न लागता जेवढं सात्विक देवी देवतांची प्रणालीला, सात्विक देवी देवतांना तुम्ही धरून राहाल, तेवढाच फायदा हा निश्चितपणे तुमच्याबरोबर तुमच्या घरातल्या सर्वांचा सुद्धा होणार आहे. तुमचा त्यातनं फायदा हा निष्पन्न होणार आहे. त्या अनुषंगाने आता ही जी माहिती आहे जो देण्याचा आम्ही प्रयत्न केला, खास करून हे हुताशनी पौर्णिमा याच्या बाबतीमधला हा व्हिडिओ हा निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा असणार आहे. याच्यानंतर आणखीन एक पाठ व्यक्तिरेखा विचारतात की या रात्री मग आम्ही नवनाथांचं अध्याय वाचन केलं तर चालेल का. तुम्ही अवश्य नवनाथ पोथी जी आपली अध्यायपोथी आहे, ज्याला आम्ही नवनाथ भक्तिसार म्हणतो, याच्यातला कोणताही अध्याय हा तुम्ही या रात्री घोकू शकता, पठण करू शकता. इव्हन एखादा अध्याय तुम्ही वारंवार सुद्धा पाठ याच्यामध्ये करू शकता. थोडक्यामध्ये एखादा अध्याय असेल तर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा सुद्धा याचा पाठ या अनुषंगाने सुद्धा संकल्प घेऊन करू शकता. त्या अनुषंगाने ही जी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यातनं आम्ही बोध काय घेतला की या दिवशी या रात्री आपल्याला कोणती रिस्क घ्यायची नाही आहे. कोणतेही महत्त्वाचे कार्य निर्णय असेल ते आपल्याला पाठीमागे टाकायचे आहेत किंवा या दिवशी या रात्री घ्यायचे नाही आहेत. जेवढं शांत चित्ताने, डोकी बर्फ आणि तोंडात साखर ठेवून हा दिवस ही रात्र घालवता येईल त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. साधक असाल तर ज्या साधना, ज्या ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य देवी देवता करतात त्यांना बघा. जे कवच असेल, पाठ असेल ते सिद्ध करण्याचा परत एकदा प्रयत्न करा. पुनश्चरण असेल तर ते करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. थोडक्यामध्ये हा संपूर्ण दिवस देवदेवतींच्या सानिध्यामध्ये घालवण्याचा, तुमच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. आशा आहे आजच्या भागामध्ये जी माहिती सांगितली ही निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारी असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बरेच वेळा आम्ही स्वतःही पाहतो की चॅनलवरती अनेक व्यक्तिरेखा येतात, परंतु तुम्ही सुद्धा येता, परंतु तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जाता. व्हिडिओ पाहता, व्हिडिओसुद्धा आवडतात, परंतु चुकून किंवा अनावधानाने तुम्ही सबस्क्राईब करायचं हे राहून जातात. त्यामुळे हे लाल कलरचं जे बटन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यावरती सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करा. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश, अलग निरंजन आदेश.